मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेकडच्या वर्सोवा येथील इन्फिनिटी मॉलमधील गो फ्रेश रिलायन्समध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये धडक दिली आणि व्यवस्थापनाला धारेवर धरले। महिलांच्या सुरक्षेशी तडजोड खपवून घेणार नाही असा इशारा मनसेने दिलाय। संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे। प्रकरणाचा पुढील तपास सांबोली पोलिसांकडून सुरू आहे। यानंतर वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। सोनम वांगचुक यांची प्रकृती आता खालावती आहे। उपोषणामुळे सुमारे त्यांचं 9 किलोनं वजन कमी झालंय। त्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सोनम वांगचुक यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करतील। तर जंतर मंतर येथे काँग्रेस जनता पक्षाच्या आंदोलनाचा आजचा 26वा दिवस आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून सुरू झालेल्या काँग्रेस जनता पार्टीचे हे आंदोलन सुरू आहे। उपोषण सुरू केल्यापासून अद्यापर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही बोलणी झालेली नाही असा आंदोलकांचा दावा आहे। मुंबईमध्ये आझाद मैदानावरही आज काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन पार पडणार आहे। शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आझाद मैदानावर हे आंदोलन केले जाईल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राजीनामा घ्यावा, तर राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा टीईटी परीक्षा फुटी प्रकरणामध्ये राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलक करणार आहेत। त्याशिवाय एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी अशी मागणी केली जाईल। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आझाद मैदानावर हे आंदोलन केले जाईल। लातूरमधील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। आपल्या हॉस्पिटलपासून लांब जात त्यांनी कारमध्ये गुंगीचं औषध घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे। आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही। मेहुल राठोड यांचं एमजे हॉस्पिटल हे बार्शी रोड या ठिकाणी आहे। काल दुपारी ते स्वतःची इनोवा घेऊन अंबेजोगाई रोड भागात आले आणि औषध घेत त्यांनी आत्महत्या केली आहे। सोलापूर विमानतळावरून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाइन कंपनीकडून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। 2 ऑगस्टपासून ही विमानसेवा पुन्हा सुरू होईल। आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस विमानसेवा सुरू राहील। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय। 28 जून 2026 पासून स्टार एअरलाइनची सोलापूर मुंबई विमानसेवा तांत्रिक कारणामुळे बंद झालेली होती। विमानसेवा बंद झाल्यामुळे व्यापारी, उद्योजक, रुग्ण आणि नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे। आज पुणे, सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर आणि धाराशिवमध्ये पावसाचे येलो अलर्ट देण्यात आलाय। तर 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे। मराठवाड्यात पावसाअभावी अनेक भागात पेरण्या झालेल्या नाहीत। गेल्या वर्षी यावेळेला 91% पेरण्या झाल्या होत्या। यंदा फक्त 64% पेरण्या झाल्यात। आकाशातून जमिनीकडे पाहिलं तर मराठवाड्याची वेदना स्पष्ट दिसते। ही ड्रोन दृश्य धाराशिव जिल्ह्यामधली आहेत। कुठे रिकामी शेत आहेत, तर कुठे धूळ पेरणी करून पावसाची वाट पाहणारे शेतकरी, तर कुठे उगवलेलं पीकही पावसाअभावी कोमेजण्याच्या मार्गावर आहे। तर धाराशिवमधली चिंता वाढवणारी ही दृश्य आहेत। जुलै महिना संपत आलाय, मात्र अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाहीये। शेतकरी ढगांकडे, आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे। अजूनही आपण पाहतोय 64%च पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। इतर भागात अजूनही पेरण्या करण्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे। ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या तिथली पिकंही कोमेजण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे यंदा मोठं संकट, अस्मानी संकट या शेतकऱ्यावर ओढवलंय। नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये दूषित पाण्याचे नाले आणि प्रक्रिया न केलेलं सांडपाणी मिसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च होतोय आणि नद्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रशासन आणि राज्यकर्ते मोठमोठ्या वल्गना करतायत। मात्र गोदावरी आणि नंदिनी नदीमध्ये थेट सांडपाणी मिसळत असल्यानं पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलाय। चोपडा लॉन्स परिसरात असलेला नाला आणि त्या नाल्यातून निघणारं सांडपाणी कोणतेही एसटीपी प्लांटमध्ये न जाता थेट गोदावरी नदीपात्रात मिसळलं जातंय। पुढील वर्षात कुंभमेळ्यात लाखो भाविक ज्या गोदावरीमध्ये अमृत स्नान करणार आहेत, त्याच पाण्यात सांडपाणी मिसळत असल्यानं येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतोय।
पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सर्वसामान्यांना झटपट दर्शन मिळावं याकरता विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं। याचा फटका भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसलाय। आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबावं लागलं अशी नाराजी मुनगंटीवारांनी बोलून दाखवली आहे। मात्र शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील लवाजम्यासह मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले, त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। माझी पत्नी आम्ही दोघांनी दर्शन घेतलं। आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते आम्हाला दर्शन घेतलं। ही जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितलं पाहिजे की आता तर काही 2 महिने एवढंच, जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो। आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे, पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलो, उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार, तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। बैठक होती ठाकरेंच्या शिवसेनेची आणि चर्चा भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळेची। तुम्ही बुचकळ्यात पडलात ना, पण हे खरं आहे। विदर्भातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची खासदार संजय राऊतांनी बैठक घेतली। भाजपमध्ये संभाव्य फेरबदल होणार का असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी विचारला। याला उत्तर देताना राऊत आणि अंबादास दानवेंनी बावनकुळेंचं तोंड भरून कौतुक केलंय। संवाद साधण्यासाठी बावनकुळे अतिशय योग्य व्यक्ती असल्याचा दुजोरा दोघांनी दिलाय। काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये बदल होतील असं भाकीत राऊतांनी वर्तवलं होतं। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडतील असंही राऊतांनी म्हटलं होतं। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे याचे जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमी नागपुरात ठाकरेंची शिवसेना 18 तारखेला रामरक्षा आंदोलन करणार आहे। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी हे आंदोलन छेडण्यात आलंय। अनेक ठिकाणांची चाचपणी केल्यानंतर अखेर रामनगर मंदिर हे निश्चित करण्यात आलंय। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंदिराचे विश्वस्त आहेत। मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण होईल आणि त्यानंतर मंदिराबाहेर सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनेक बडे नेते हजेरी लावतील। राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। मला कोणीतरी एक शाळा दाखवली सरस्वती, ती त्यांची शाळा आहे। आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात कारसभा केली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही इथे हा कार्यक्रम घेतोय, आम्ही त्यांनाही आमंत्रित करू। आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पावसानं ओढ दिलेल्या मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी डीपीसीतून निधी देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे। त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनी दुसरी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची थकीत वीज बिल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतीला पाणी देण्यासाठी 7.5 हॉर्स पॉवरचे पंप वापरले जातात, त्यांना सध्या वीज बिल येत नाहीये। मात्र यापूर्वीची जुनी बिलं अजूनही नावावर आहेत। या बिलांची वसुली कधी होऊ शकते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय। आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही आहे। आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल, तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत। जर आपली शेती फायद्याची करायची असेल
तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी पाठोपाठ वीज बिल माफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं घोषणा केली पण इतकी रक्कम कशी उभी करणार असा सवाल अजित नवलेंनी उपस्थित केलाय. तर सरकार कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली करत असल्याची टीका राजू शेट्टींनी केली आहे. 48,000 कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे. सध्या केवळ या वर्षीच्या वीज बिलापोटी 25,000 कोटीचीच तरतूद यासाठी मागच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. 48,000 कोटी रुपये राज्य सरकार यासाठी नव्यानं कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र आता घोषणा झालेली आहे, मागणी मान्य झालेली आहे, तर आता सरकारची ही जबाबदारी आहे. सरकारने आता अशा प्रकारची तरतूद करावी, त्यासाठी निधी उपलब्ध करावा आणि घोषणा केल्याप्रमाणे खरोखर मागचं सगळं बिल हे शेतकऱ्यांचं माफ करावं. त्यांनी केलं तर नक्कीच त्याचं स्वागत किसान सभा करेल. हा निर्णय खरं तर काही मुठभर शेतकरी वगळले तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा असाच हा निर्णय आहे. 7/12 कोरा करू याचा अर्थ काय? शेतकऱ्यांना काढलेलं मध्यमतीचं कर्ज, मग ते ट्रॅक्टरसाठी असेल, बोरवेलसाठी असेल, किंवा जमीन सपाटीकरणासाठी असेल, विहीर काढण्यासाठी असेल, इलेक्ट्रिक पंप घेण्यासाठी असेल, ट्रॅक्टर घेण्यासाठी असेल, अवजारं घेण्यासाठी असेल, हे मध्यमतीचं कर्ज, त्याचबरोबर पीक कर्ज, ही सगळी कर्ज त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री दत्ता भरणेंनी मोठं विधान केलंय. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे. हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे. कुठे साहेब आपण घरचं म्हणून घरीच नाकावं. कुठे साहेब? योग्य वेळी म्हटलं मी. आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी कृषी मंत्री दत्ता भरणेंना घरचा आहेर दिलाय. दत्ता भरणे पक्षातील कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या आमदारांना वेगळा न्याय देत असल्याचा आरोप आता मिटकरींनी केलाय. तर अमोल मिटकरी यांची एक पोस्ट आपण पाहतोय. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचा पक्षातील कार्यकर्त्यांना एक न्याय तर भाजपच्या आमदारांसाठी वेगळा न्याय. शेतकरी आंदोलनातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून भरणेंशी 4 वेळा संपर्क केला, पण कोणताही प्रतिसाद मंत्र्यांनी दिला नाही. दुसरीकडे भाजपचे आमदार रवी राणा यांनी संपर्क करताच तत्काळ तत्परता दाखवली अशी खंत अमोल मिटकरींनी व्यक्त केली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेल्या मसाल्याच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली आहे. BG गोयल अँड कंपनी येथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने जप्त करण्यात आले. 8 लाख रुपयांचा 4,000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय. आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच सदर संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. बातमी आहे लातूरमधून. लातूरमध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांनी काल आत्महत्या केली आहे. आंबेचोकाई रोड भागात कारमध्ये त्यांनी गुंगीचं औषध घेत आत्महत्या केली आहे. कारण त्यांच्या कारमध्ये इंजेक्शन आणि औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळल्यात. दुपारी 1:30 वाजल्यापासून ही गाडी या भागात होती, तर त्यांच्या कुटुंबियांकडून दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकडून फोन लावले जात होते. मात्र ते फोन उचलत नसल्याचं समोर आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर त्यांची गाडी आंबेचोकाई रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांची पत्नी, ज्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे.
लातूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि लातूरमध्ये खळबळ निर्माण झाली. आज दुपारी ते त्यांची बार्शी रोडवरील MJ हॉस्पिटल जे आहे या ठिकाणावरून याच गाडीमध्ये, इनोवा गाडीमध्ये ते बाहेर पडले आणि अंबेजोगाई रोडवरील या ठिकाणी आले. ती वेळ होती दुपारची 1:30 ते 2 आणि त्यानंतर त्यांचा सातत्यानं त्यांच्या घरून फोनवर संपर्क केला जात होता, मात्र त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे, त्या स्वतः डॉक्टर आहेत, ते आणि त्यांच्या हॉस्पिटलमधले काही कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्यानंतर त्यांची गाडी अंबेजोगाई रोडवर असल्याची माहिती मिळाली. ते या ठिकाणी आले आणि त्यांना लक्षात आलं की डॉक्टर हे ड्रायव्हिंग सीटवर आहेत आणि त्यांच्या बाजूला ज्या सिरिंज आणि काही औषधं पडलेली आहेत आणि त्यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांना इथून रुग्णालयात नेण्यात आलं, खाजगी रुग्णालयात. तिथे त्यांच्यावर उपचार करण्याची प्रयत्न करण्यात आले, मात्र ते मृत झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर याची माहिती लातूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचं पथक इथं दाखल झालेलं आहे. फॉरेन्सिक टीम आलेली आहे. त्यांनी गुंगीचं औषध घेतल्याची बोललं जातंय. त्याचे सिरिंज आणि काही औषधं या ठिकाणी ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर असलेली दिसली. त्यांच्या हातालाही इंजेक्शन घेतल्याचे काही मार्क्स आढळून आलेले आहेत. पोलीस आता तपास करत आहेत की नेमकं या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे. याचा शोध आता पोलीस घेताना दिसत आहेत. एका नामांकित आणि तरुण डॉक्टरना अशा पद्धतीनं आत्महत्या करण्याचं नेमकं काय कारण आहे याचा उलगडा करण्यासाठी पोलीस आता पुढील तपास करताना दिसत आहेत. ईशान भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली होती. अटक केलेल्या 3 आरोपींसह सूत्रधारावर मकोका अंतर्गत कारवाईसाठी 4 दिवस शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र काल श्रीरामपूर शहरामधून निघालेल्या महामोर्चानंतर आकाशच्या कुटुंबियांनीच विनंती करून बंद मागे घेण्यात यावा अशी विनंती केली आहे. आणि त्यामुळे आजपासून श्रीरामपूर शहरातील बेमुदत बंद मागे घेण्यात आला असून जनजीवन 5व्या दिवशी पूर्वपदावर आलंय. मकोका कायद्याअंतर्गत कारवाईसाठी पुकारण्यात आलेला बंद मागे घेतला असला तरी लवकर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. पोलीस प्रशासनानं लेखी आश्वासन दिलं असून 8 दिवस वाट पाहून पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा नवीन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. त्याची दखल शासनाने घेतलेली आहे, परंतु न्याय मागण्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे. त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघार घेऊन आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला, आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण सुरू घ्या अशी आमच्या तुम्हाला होते. 4 दिवसापासून श्रीरामपूरकरच्या सर्व जनतेची साथ दिली. सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया याचा जो निर्गुण